महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने मागील 23 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू असून 3 सप्टेंबर पासून राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। 84 लक्ष ग्रामीण कुटुंबाच्या भल्यासाठी शासन दरबारी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्राम विकास विभागाअंतर्गत स्वतंत्र विभाग करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आस्थापनेला मान्यता देऊन त्यांना शासनाच्या समकक्ष पदाचा दर्जा देऊन शासन सेवेत समाविष्ट करावे, तसेच सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांना गाव स्तरावर काम करणाऱ्या कॅडरला शासकीय दर्जा द्यावा ही एकमेव मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे। या मागणीच्या अनुषंगाने तालुका स्तरावर उमेद संघटनेच्या वतीने वार्षिक अधिवेशन व जनजागृती महामेळावा आयोजित करण्यात आला होता। सुरुवातीला संघटनेच्या वतीने सावित्रीबाई फुलेच्या फोटोंचे पूजन व आलेल्या लोकप्रतिनिधी प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली होती। या अधिवेशनाला तब्बल 1500 महिला कंत्राटी कर्मचारी यांचा सहभाग होता। या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी उपस्थित राहून संघटनेच्या व्यथा समजून घेऊन संघटनेच्या मागण्या शासन स्तरावर अप्रत्यक्ष पोहोचवून योग्य न्याय मिळावा याकरिता संघटनेसोबत नेहमी असल्याचे विश्वास दाखविला। तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश घाडगे उपस्थित राहून विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन दिले। महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी करत असलेली लोक कल्याणकारी योजना म्हणून उमेद अभियानाची ओळख आहे। केंद्र सरकारचे लखपती दीदी धोरणाची अंमलबजावणी देखील राज्यात उमेद अभियानाच्या माध्यमातूनच सुरू आहे। त्यामुळे उमेद अभियानाला स्वतंत्र विभाग म्हणून घोषित केल्यास ग्रामीण महिलांचा सर्वांगीण विकासाचे ध्येय धोरणे या माध्यमातून राबविता येतील आणि त्यांचा विकास हा शाश्वत व चिरकाल पद्धतीने करता येईल। पुढील राज्यस्तरीय अधिवेशनाचे नियोजन करून आजचे अधिवेशन संपन्न करण्यात आले। या अधिवेशनाला उमेद अंतर्गत प्रभाग संघ पदाधिकारी, ग्राम संघ पदाधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती धारणीचे कर्मचारी पवन देवांग, सतीश खडसे, गजानन मडावी, जगदीश उईके, जसोदा दहीकर, नीता मेतकर, वसंत सलामे, विकास मडावी, उमेद अभियाना अंतर्गत बचत गटाच्या महिला व सर्व कॅडर उपस्थित होते। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।